शांत हो सकते, शांत हो. पप्पा बघा ना काय झालं वाघमाऱ्यांसोबत. नेहमी त्यांच्याच बाबतीत असं का होतं हो सगळं. सत्या, आता तुलाच धीराने घ्यावं लागल. अरे मंजूचं खरं बळ आहेस तू, तिचा आधार आहेस तू. संकटाचा सामना कसा करायचा हे तुम्हा दोघांना नव्यानं सांगायची अजिबात गरज नाही मला. सगळं मान्य आहे पप्पा, मी या संकटाशी सामना बी करीन. पण डॉक्टर वाघमाऱ्यांच्या डोळ्यांबद्दल काहीच खात्री देत नाहीयेत. मला भीती वाटते या गोष्टीची. एवढं सोसून बी जर वाघमाऱ्यांचे डोळे. सत्या, अरे अरे देवाच्या पुढ्यात तरी असं अभद्र बोलू नकोस. काही सुद्धा होणार नाही मंजूच्या डोळ्याला. तुझ्यावर विश्वास आहे ना, देवावर विश्वास आहे ना. काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. फक्त तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आणि सगळी तुझ्या बरोबर आहे ना, काही काळजी करू नको. ना प्रॉब्लेम क्रिएट करतोस, फक्त क्रिएट करतोस. आता सुद्धा तेच केलं जे नेहमी करतो. स्वतःसाठी खड्डा खणून ठेवतोस आणि आम्हाला सुद्धा त्यात ढकलायला बघतोस. आम्ही एव्हरी टाइम तुझ्या सगळ्या चुका सावरत राहतो. किती मूर्खपणा केलाय तुला माहितीये. तर तू मला नाही सांगू शकस, मला नव्हतं सांगायचं तुला. पण अरे डॅडी साहेबांना तरी सांगायचं होतंस ना, त्यांना तरी आयडिया देऊन ठेवायची. ए काय कसली परवानगी? तुझं तर काही पोलीस स्टेशनचा हवालदार आहे मी? हो पूर्वा मॅडम, हो करतो मी करतो. काय कशाला विचारू डॅडी साहेबांना? नाही विचारायचं मला. काय विचारल्यावर काय करू देता तुम्ही मला? काही करू देत नाही तुम्ही. मी माझी लाईफ आहे, मी माझं डिसिजन घेणार म्हणजे घेणार. हे तू अजिबात सांगायचं नाही. ताईडे लहानपणापासून तू तशीच करते, हे मला चालणार नाही. आर्यन ऐक, हे बघ, तू हे जे काही केलंस ना ते खूप चुकीचं केलंस. पण ऐक, इथून पुढे जरा शांत डोक्याने विचार करायला सुरू कर. हा प्लीज शांत डोकं ठेवत जा. मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की तू हे जे काही केलंयस त्यानंतर तो सत्य आता खूप जास्त चिडलेला असणार आणि तो तुला सहजासहजी सोडणार नाही. त्यामुळे आता तू प्लीज काही दिवस लपून राहा. काय लपून का लपून? ताईडे तुझा प्रॉब्लेम काय ग? काय झालं? लप त्या कार्यक्रमाच्या दिवशी लप कशाला लपू ग मी? तात्या साहेबांचा मुलगा आहे मी. हे लपणं बिपणं आपल्याला जमत नाही. आणि काय ग कशाला लपू मी? त्या सत्यासारख्या माणसाला घाबरून लपू मी? कोण? आर्यन तात्यासाहेब पाटील त्या सत्याला घाबरून लपणार? काही लपत नसतो. नाहीच लपत मी. जा. मी कुठंच नाही जाणार. त्या सत्याला माझ्या तालावर नाचवणार, तडपवणार आणि मग संपवणार. कसा वाटला प्लॅन? सत्या संपणार,
मंजूही संपणार. आर्यन दादासाहेब पाटील जिंकणार. हा 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 आता किती मिटिंग करायच्या सारखे मी. हा माझा फोन बंद आहे म्हणून काय माझ्या पीएच्या फोनवर फोन लावता रे तुम्ही. हा डिस्टर्ब करू नका मला. हा हा बोलू बोलू परत पुन्हा. जय द्या काय झालं समजा ठीक आहे का. कशी आहे ती मंजिरी. अरे आम्हाला लवकर फोन करून सांगायचं नाही बाई तू. हा बरी आहे ना ती आता. बरी आहेत मम्मी. काय सुद्धा झालं नाही त्यांना. सगळं ठीक आहे. सगळं ठीक आहे. फोनवर तर म्हणलं का त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन वगैरे झालं. हा आणि हॉस्पिटल बघून बी तसंच वाटतंय का लय मोठं ऑपरेशन झालं असणार आहे. हा मला पण तसंच वाटतंय. जय द्या तिला कवा दिसतात नाही आता. कसं व्हायचं तिचं. कसं व्हायचं म्हणजे आता काठी टेकत टेकत चालायला लागल. म्हणजे सुरुवातीला जरा त्रास होईल पण नंतर होईल वाटतं सवय. सपना तू काय जरा डॉक्टरवर पडलीस काय ग. हा काय बिबडी पडतीस उगाच. तोंडाचा फपोटा बंद कर जरा. तुम्ही जाऊ बरं. जाऊ जाऊ तुम्ही खरी जाऊ. ए जय द्या आम्ही का जायचं. हा आम्हाला भेटायचंय म्हणजे तिला. कुठं आहे ती आणि तिला भेटून जाणार आम्ही. तुम्ही काय ऐकणारच नाही की नाही. जाऊ हे या रूम मध्ये. इकडे हा हे तरी फोन आणि कुणाचा फोन आला का नाही काय डिस्टर्ब करू नका म्हणाव. हा बोल नको सर का. चल सावकाश. बया मंजिरी. मम्मी साहेब असू दे काय होऊन बसलंय समद. माझा तर विश्वासच बसना झालाय बाई. सपने एक वेळ मरणारेलं बरं बाई पण हे असं डोळं हिरवून घेतलं तर कसं व्हायचं. बाई आपण मम्मी अहो अजून माहिती कुठे आहे का त्यांचे डोळे गेले ते. का हो एक जो बाई असं काही सांगितलंय का म्हणजे डॉक्टरांनी येऊन वगैरे. नाही. सपने उगा चालू बाई आपण इकडं. मला वाटलं होतं का ही आंधळी झालेली बघायला मिळेल पण जाऊ दे. तिच्या कर्माची फळं ती भोगायला लागली ही बघून मला लय आनंद झालाय बघ. ए बळ आता अंधाराची सवय करून घे बर का. तसं बी तुझं आयुष्य आता काठी टिकून चालण्यातच जाणार आहे बघ. मम्मी काय करताय. असलं बोलू नका. हळू बोला. मी तर म्हणते बोलूच नका इथं विषय. का ग ऐका आता सत्यभाऊजी आले आणि त्यांनी ऐकलं मग. ती बी खरंच आहे म्हणा.